नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आयुष्यात स्पर्धा फार महत्त्वाची असं कोणीतरी म्हटलंय. कारण स्पर्धेमुळेच आपली प्रगती होते, आपल्यातल्या चुका आपल्याला कळतात आणि विजयाचा आनंदच आपल्याला जगण्याची एक नवीन दिशा देऊन जातो. तेव्हा बघूयात हा आनंद आज कुणाला मिळणार. आपण मुंबईत आहोत आणि खेळ रंगणार आहे विक्रोळी पूर्व कन्नमवार नगरमधल्या श्रम साफल्य सोसायटीत राहणाऱ्या प्रभू कुटुंबामध्ये. मूळची रत्नागिरीमधल्या देवगडची ही फॅमिली गेली 35 वर्ष कन्नमवार नगरमध्ये राहते. छान तयारी झाली आणि आता भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. प्रभू कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सुस्वागतम. थँक्यू. प्रभू कुटुंबात आलो आज. प्रभू कुटुंबात म्हणजे सगळं असं देवांचं कुटुंब म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे दिवसात एकदा तरी हे प्रभू असं म्हटलं तरी आम्ही येऊ पुण्य मिळतं. थोरल्या जाऊबाई कोण? हो मी. तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची. हो नमस्कार, मी मिसेस मानसी प्रभू. हे माझे मिस्टर महेश प्रभू. हा माझा मुलगा प्रथम आणि ह्या माझ्या सासूबाई. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सौ पूर्वा प्रभू. हे माझे मिस्टर नमस्कार. प्रकाश प्रभू. हा माझा मुलगा प्रज्वल प्रभू. हा माझा भाऊ सचिन नागावकर आणि ही माझी आई सुनीता नागावकर. कुटुंबाची छान ओळख झाली आणि त्या सासूबाईंची गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहे श्रीमती शारदा प्रभू. नमस्कार. छान छान परीक्षण करायचं आता. मस्त मस्त गप्पा महाराजजी. मला स्वभाव सांगा बरं, थोरल्या तुमच्या सुनबाईंचा कसा आहे? प्रेमळ आहे. तुमच्यावर जास्त कोण प्रेम करतं, धाकट्या का थोरल्या? थोरली थोरल्या करतात. धाकट्यांचा कसा आहे बरं स्वभाव? सगळी चांगलाच आहे. अगदी हळूहळू बोलते. तुम्हाला टेन्शन आलंय का? टेन्शन आलं तुम्हाला? दोघांनी टेन्शन दिलंय का? असंच बोला तसंच बोललं पाहिजे. थोरली तर विचारताना हा. थोरल्यांचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे. बरं. आणि धाकट्यांचा? डॉक्टरांचा देखील बरा आहे. जरा बरं आहे. टेन्शन मध्ये आले सासूबाई. बहुतेक दोघींनी प्रेशर दिलंय सासूबाईंना. कानात सांगितलं का असंच बोला तसंच बोला म्हणून? नाही तुम्ही कुणाकडे राहता मग? मी माझ्या खोलीत राहते. म्हणजे कोणा थोरल्यांकडे की नाही धाकट्यांकडे? नाही, कोणाकडे नाही राहत, स्वतःच्या खोलीत. स्वतःची तुमची खोली आहे का? बरं एकट्याच राहता तिकडे? हा एकट्या का राहता बरं? राहते एकटीच. का कारण काहीतरी असेल ना? तुम्ही एकटेच कारण राहता. असं काय 4 मुलं आहेत तुमची आणि मग 4 पैकी कुठल्या एखाद्या मुलाकडे नाही तुम्हाला राहावं असं वाटत? राहावंसं वाटतं सगळ्यांना, पण मुलंच राहत नाही ना. मुलं राहत नाहीत. मग तुम्ही मुलांना नाही म्हटलात की तुमच्याकडे राहायचंय मला वगैरे म्हणून? मग ते काय म्हणतात त्यावेळेला? या म्हणतात. मग नाही, आपली खोली नाही सोडून जायचं. तुम्हाला तिकडेच राहायचंय. मग लव्ह मॅरेज केलंय तुमच्या थोरल्या जाऊबाईंनी म्हणजे सुनबाईंनी तुमच्या? थोरल्या नाही, धाकट्याने. बरं. धाकट्यांनी लव्ह मॅरेज केलं. तुम्हाला मान्य होतं का ते? मान्य होतं. होतं होतं नव्हतं थोडं जास्त चाललंय आजींचं. आता छान परीक्षण करा बरं का. आता होतं नव्हतं असं करू नका. थोरला किंवा धाकटे असं उत्तर द्या. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई सर्व गुण संपन्न आहेत असं तुम्हाला वाटतं? 10 मार्क द्यायच्यात आता. धाकट्या. पुढचा प्रश्न आहे, आई म्हणून जबाबदारी उत्तम प्रकारे कोण पार पाडतं? सुनांचं. हा. सुनांपैकी दोघींपैकी धाकटी. धाकट्याच. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई काम कमी बडबड जास्त करतात? थोरलं धाकट्याच. थोरल्या धाकट्या ना? फायनल धाकट्या. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या कठीण प्रसंगी कोणत्या सुनबाई खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभ्या राहतील? धाकटी. धाकट्याच. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचं बोलणं तुमच्या मनाला लागतं? धाकटीच लागतं. धाकटीच लागतं. सगळ्या त्यांनी उत्तर एकच दिलेलं म्हणजे पर्याय त्यांनी धाकट्याच ठेवलेलं आहे. तर काय आता छान तुम्ही गप्पा मारल्यात. आपण भेटूयात आता सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत. बझर राऊंड खेळणार. बघूयात काय काय धमाल करणार, काय काय तयारी केली आहे. तयारी केली ना सगळी? हो फटाफट उत्तर द्यायच्या. हो हो. पण मला एक सांगा, सासूबाईंना दोघींपैकी कोणी टेन्शन दिलं होतं? कोणीच नाही. किती टेन्शन मध्ये उत्तर देत होते. थोरल्या धाकट्या थोरल्या असं त्या नेहमी झालं. टेन्शन मध्येच असतात. आम्हाला सगळ्यांबरोबर बोलायला आवडतं. आम्ही म्हणजे त्यांना आम्ही आमच्या आईसारखंच. आई बरोबर कशी मस्करी करतो तसंच त्यांच्यावरही. मग तुमची आई तुमच्या बरोबर का नाहीत राहत? नाही, आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. त्यांचे काय विचार आहेत की त्या तिकडे त्यांचे राहतात? विचार वेगळे आहेत. त्यांना असं आवडत नाही. म्हणजे आम्ही असं म्हणजे जास्त फिरणं, अच्छा. कोणावर बोलणं, शेजाऱ्यांबरोबर पण इव्हन बोलणं त्यांना जास्त आवडत नाही. बर. तुम्ही काही बोलतच नाही. तुम्ही खूपच शांत बसला. थोरल्या ना तुम्ही? हो. अहो, तुमचं तर काही नावच घ्यायला तयार नव्हते. ते खूपच घाबरले होते. माझं बापरे, मला आवडते. आवडतं तुम्ही त्यांना? म्हणजे काय, म्हणजे तसे सगळेच आवडतात. असं काही नाहीये. मग तुमच्याकडे का नाहीत राहत? मग तुम्हाला आवडतं तर? त्यांचं म्हणजे कसं पहिल्यापासून
जुन्या रूमवर राहिलेल्या आहेत ना बाबांबरोबर. मग आता त्यांना मी सांगते माझ्याबरोबर चल तिथे माझ्या घरी. अच्छा. तर ती म्हणते नाही मी आता एवढी वर्ष झाली इथेच आहे ना त्यामुळे मी इथेच राहणार. मग तुम्ही त्यांची काळजी कशी घेता? ते आता एवढ्या वय आहे त्यांचं, मग एकट्या स्वयंपाक करणार, मग तुम्ही काळजी कशी घेता त्यांची? काळजी म्हणजे काय आमचे मिस्टर दोघींचे पण मोस्टली तरी तिथेच असतात. अच्छा. त्यामुळे काय आम्हाला टेन्शन नसतं. आईचं वाटलं तर आम्ही पण जास्त जातो. इथे नसतात. म्हणजे फक्त नाश्ता आणि जेवण बस घरी. हम्म. बाकी पूर्ण वेळ आई. आणि आता छान आपण राऊंड खेळूयात. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार, पटापट बझर वाजून उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे, तुमचं ग्रामदैवत कोणतं आहे? दोघींनी प्रयत्न केला पण थोरल्यांनी पटकन वाजवलं. ग्रामदेवत आमचं हनुमान. अगदी बरोबरच आहे. आणि हनुमानाचा Thank you. आशीर्वाद मिळाला तुम्हाला. 200 रुपये तुमचे. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता अभिनेता कोणता होता? अभिनेता पटकन वाजवलं म्हणून म्हटलं पूर्ण आहे का प्रश्न. येत आहे प्रश्न, पास होणार, तुम्ही उत्तर देऊ शकता. अभिनेता नाही. नाही अभिनेता दिलीप कुमार. पण तुमची संधी गेली होती वहिनी, त्यामुळे तुम्हाला नाही देऊ शकत मी तुम्हाला. उत्तर बरोबर आहे पण संधी गेली होती. चला पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता आहे? मोदक. अगदी बरोबर उत्तर आहे. 200 धन्यवाद. रुपये तुमचंही. चला पुढचा प्रश्न आहे, तुमच्या 2 नंबर दिरांची बाहेरगावी म्हणजे अबुधाबीला किती वर्ष सर्व्हिस झाली? प्रयत्न पटकन केलात पण आता त्यांनी वाजवलं. 9 वर्ष. नाही, उत्तर चुकलंय वहिनी तुमचं. तुम्हाला संधी आहे उत्तर द्या. 1991 पासून आहेत ते. किती वर्ष झाली? 12 वर्ष. अगदी बरोबर उत्तर आहे. भाग्यजाबाई जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. चालल्या पुढे, लक्ष द्या. जाऊ दे जाऊ दे. जाऊ दे जाऊ दे, पैठणी पण जाऊ दे होईल पण. चला पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भाऊ म्हणजे तुमचे मिस्टर हे खात नाहीत पण घरातली सर्व मंडळी खातात. द्या उत्तर. ते खात नाहीत ना. हा, कोणता पदार्थ आहे? म्हणजे पटकन 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 मच्छी. पटकन पटकन पटकन. मच्छी. बरोबर आहे उत्तर. तुम्हाला वाटतंय की आणि काही संधी तुम्हाला हवी? हो फक्त मच्छीच खात मच्छीच की नाही. आणि काही दुसरं काही खात नाही? आणि दुसरं काय म्हणजे फक्त मच्छी आहे उत्तर हो. तुमचं. तुम्ही उत्तर द्या. मासे, मच्छी, मटण. मासे, मच्छी, मटण. हो, सर. हे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. नाही म्हणून मी म्हणलो, थांबलो होतो. थँक्यू. 200 रुपये तुमचे. तुम्ही फक्त मच्छी म्हणून थांबला तो. हा. सगळ्यात नॉनव्हेज हे उत्तर होतं त्याचं. छान. किती पैसे कोणी कमावले? 2, 3, मोजतात त्या किती किती कमावले? 600. येस. आणि आता या थोड्याशा पुढे गेलेल्या आहेत. तुम्हाला पुढे जावं लागेल.